आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझं चुकलं. हे होते त्यावेळी जीव लावायचं सोडून भांडत राहिले त्यांच्याशी, सतत रुसत राहिले त्यांच्यावर. आणि आता काय होतं गमावून बसले. आई सांगा ना तुम्ही, मी नाही भांडणार त्यांच्याशी. त्यांना हवं तसं वागीत नाही भांडणार करत. आई आई तू असं बोलल्याने राणा परत येणार आहे का? सांग मला. हा सांग मला. सावर आता स्वतःला. निदान आपल्या बर्फीसाठी तरी तुला सावरायला हवं ग. बर्फीसाठी आई आई बघ तू आता आराम कर. हा झोप थोडा वेळ. हा चल. काही झोप लागणार का मला? आई अगं असं काय करतेस तू? झोप ना थोडा वेळ. आई जरा पड, बरं वाटेल. हा झोप. ताई मी लहानपणी आईच्या आठवणीत रडायचे ना, तेव्हा तू माझ्यासाठी अंगाई करायचीस ना. मग आज मी ग तुझ्यासाठी. प्लीज प्लीज थोडा वेळ झोपतेस बाई प्लीज. तुला बरं वाटेल. झोप थोडा वेळ. हळू. एक चंद्र सोपला गपाईल आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही. झोपते तिला. मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते. Cheers. Cheers. साहेब, साहेबांचं नाव आलंय म्हणजे परत साहेबांची चौकशी सुरू होणार. अरे आकाशनं साहेबांचं फक्त नाव घेतलंय, पण नावाची नोंद मी करून घ्यायला पाहिजे ना. कसं आहे, चौकशी करणं आणि चौकशीचं नाटक करणं यात जमीन आसमानचा फरक आहे. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका,
जोवर हा इन्स्पेक्टर प्रवीण सावंत आहे तोवर तुम्हाला कोणीही शोधू शकणार नाही, गॅरंटी आपली. मला खात्री आहे ना, म्हणूनच मी पार्टी देतोय. चिअर्स. तुम्हाला आता एकच काम करायचं. समीर माझ्यापर्यंत पोचण्याच्या आधी राणाच्या खुनात अडकवून जेलमध्ये सडवायचं. पण मी काय म्हणतो साहेब, चढवायचा कशाला, डायरेक्ट फासावर लटकूया ना. काय? Cheers. येस. भाऊजी, जेवायला वाढू? गोदा काकूंनी एवढं आणून दिलंय तर थोडं थोडं खाऊन घेऊया सगळे. ही समीर कुठे वर आहेत? भाऊजी, काय झालंय? कुठे आहेत समीर? हो, अहो काय डायरेक्ट असं आतमध्ये येताय? काय बगीचा वाटला का? वाटेल तिथं फिरताय? वा बाहेर. तुझा साहेब कुठे? साहेब साहेब कुठे मलाच नाही माहिती. किती दिवस झाले ते घरी नाही आलेत. मी सुद्धा महिनाभर वाट बघणार आहे त्यांची. जर नाही आले ना तर मीच काम सोडून देणार आहे. कुठवर या घराची राखणदारी करत बसणार आहे. जेव्हा बघाव तेव्हा लोक येतात, विचारतात साहेब कुठे, साहेब कुठे. नुसते ते पेमेंटचे फोन. वैताग आलाय नुसता वैताग. तुम्हाला जर सापडले ना तर त्यांना डायरेक्ट इकडे आणून सोडा. नक्की तुझा साहेब गायब आहे ना? मग काय खिशात घेऊन फिरतोय का? वा बाहेर. अहो सांगितलं ना तुम्हाला नाहीत घरी. साहेब, समीर घराकडे येतो. भाऊजी प्लीज सांगा, कुठेच समीर? तो सत्यशीलकडे गेलाय. काय? आणि तुम्ही त्यांना जाऊ दिलं? मग काय करणार मी? काय करणार म्हणजे? भाऊजी आपण आधीच राणाला गमावलंय. इथे सगळ्यांच्या जीवाला धोका असताना तुम्ही त्यांना जाऊ दिलं. आता त्यांना काही झालं तर काय करणार होत आपण? मी त्याला बोललो की तू तिकडे. काय झालं गं उभी? नाही, काही नाही. बरं मग ताटं वाढ, थोडं थोडं खाऊन घेऊया. मास्तर, चला जेवून घेऊया. तो मला अजिबात भूक नाही. नाही अहो, असं कसं करून चालेल? पोट कशाला मारायचं बरं? औषध आहेत, गोळ्या आहेत, घ्यायला हव्यात ना त्या. आणि तब्येत सांभाळायला नको का? थोडं थोडं जेवूया. बाबा, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या प्लीज. बघा, खरं तर कोणालाच भूक नाहीये, पण आपल्यालाच असं करून नाही चालणार. ताईला आधार द्यायचा आहे आपल्याला. तिच्यासाठी
आपलं दुःख बाजूला सारून पुढे जावंच लागेल. हो ना? थोडंसं खाऊन घ्या. बरं ठीक आहे, चल घ्या सगळ्यांनीच थोडं थोडं खाऊन घेऊ. समीरराव नाही बोलवा, कुठे ते? काय झालं? बाबा ते हॅलो, अहो आज सुद्धा ताट आतमध्ये दिलंय, पण पैशाचं काय आणि आम्ही खायचं काय? जरा माझ्या पेमेंटचं काय ते बघा. हा जेवण आज सरकवतोय म्हणजे सत्यशील अजून आताच आहे. अरे वा, मस्तच काम केलं. ठीक आहे. आणि हो, जेव्हा जेव्हा मी तुला फोन करेन ना, तेव्हा तेव्हा हे जेवणाचं ताट या दरवाजातून सरकवायचं. त्या समीर महालेला वाटलं पाहिजे आपले साहेब अजून बंद आहेत. समीर, पण हे असलं काही करायची काय गरज काय होती तुम्हाला? काय समीरराव काय जाऊ दिलं तुम्ही? आधीच माझ्या राणाला गमावलं आणि समीरराव तिकडे गेले, त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदारी याला? एवढं साधं कळत नाही तुम्हाला? सॉरी काका. काका, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आधीच मी माझ्या एका मुलाला गमावलंय आणि आणखी दुसऱ्या मुलाला गमावायचं नाही आहे मला. समीर, समीरराव, का गेला होता तुम्ही तिकडे? काय तुम्हाला काही झालं असतं तर? बाबा सॉरी, काळजी करू नका, मला काही होणार नाही. मी राणा तर होऊ शकत नाही, पण एक नक्की सांगतो बाबा, राणाने तुमच्यासाठी जे जे केलं असतं ते सगळं मी करेन. हो मास्तर, माझा समीर तुम्हाला कधीही पोरकं होऊ देणार नाही मास्तर. त्या घराची जबाबदारी घेईल तो. समीर, तुला स्वतःला सांभाळायला हवं बाबा. तुला या घराची जबाबदारी घ्यायची, आमच्या सगळ्यांचा आधार आहेस तू. अरे बाप, 8:30 झाले. चालायला गेले, पण यांचा नाश्ता बाकी असून उशीर झाला. झोप लागली आणि ओवी, अगं मला झोप लागली ठीक आहे, पण उठवायचंच ना. 8:30 झालेत, यांचा नाश्ता बनवायचा. आता हे चालत
अरे तेव्हा हे एकटे चालायला गेले की काय? नाही हा मग बघावं लागेल. हे एकटे उठून जातात कधी कधी चालत. आणि ताई काय ताई अगं आपला राणा सवय संसार मोडला तरी संसार मोडल्याची सवय व्हायला वेळ लागेल गोविमल. वेळ लागेल. शांत हो गं. बर्फी कुठे माझी? बर्फी आहे ती बाहेर. ये चल. ते बघ काय झालं? कुठे 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 आकाश काकाचे केस आई बघितलं काय शिकवते बाळाला? केस सोडायला. मुक्ता असं काही शिकून या ग. केस नाही उडायचे हा बर्फी. कोणी त्रास दिला ना तर चावायचं त्याला. काय शिकवताय? लहान आहे. काय हवंय तुला? काय हवं? मावशी पाहिजे. आबा मावशी. मुक्ता गेली मावशी गेली. हे पाहिजे ये माझ्याकडे. तू असं कधीच समजू नकोस की बर्फीला तिच्या बापाची माया मिळणार नाही, आधार मिळणार नाही. असं कधीच होणार नाही ताई. आम्ही आहोत ना. आपण सगळे मिळून बर्फीचा सांभाळ करू. नको काळजी करू तू बर्फीची. हो मला माहितीये की तुमचं पेमेंट राहिलंय, परवा करायचं होतं. पण तुम्हाला माहित आहे ना की घरी काय झालंय ते. हो दादा मला कळतंय. ठीक आहे मी काहीतरी व्यवस्था करतो. आकाश. हे आकाश. हा इथे. बरं तू आता आवर तुझं. मी नाश्त्याचं बघते. गावडे दादांचा फोन होता, त्यांचं पेमेंट राहिलंय, परवा करायचं होतं. मग ठीक आहे ना. त्यांना काही घाई आहे एवढी? त्यांना माहिती आहे आपल्या घरी काय झालंय ते. अरे आपण काय त्यांना आज ओळखतो का? त्यांना माहिती आहे आपल्याकडे काय. त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल. आता आपल्याकडे प्रॉब्लेम झालाय म्हणून त्यांचं पेमेंट थांबून ठेवायचं का? काय करायचं कुठनं पेमेंट? आपण आपल्या अकाउंट मध्ये पण एवढे पैसे नाही. आपण आपले पैसे पण कलेक्ट नाही केले.
काय म्हणतो, राणाच्या अकाउंट मध्ये जे पैसे आहेत ते काढून गावडे दादांना दिले तर? राणादादाच्या अकाउंट मधनं पैसे काढायचे तर आधी वृंदाताईला विचारायला हवं. वृंदाला कसं विचारणार या अवस्थेत? बरं दिसणार आहे का ते? हे बघ, मी काय म्हणतो, आपण राणाच्या अकाउंट मधून पैसे काढू, गावडे दादांना देऊ, आपले जे काय पेमेंट येईल त्याच्यातून त्या अकाउंट मध्ये टाकू. मग ठीक आहे, तू म्हणत असशील तर राणादादाच्या अकाउंट मधनं काढूया आपण पैसे. पण दादा, आपल्याला जे पेमेंट कलेक्ट करायचं ना ते पुढच्या 2 दिवसात करून टाकूया, म्हणजे पुढच्या कार्यात अशी परत धावपळ नको व्हायला. चल आवरून घेऊया. हो.